जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. क्षणिक सुखासाठी आम्ही नीतीभ्रष्ट होत असतो, क्षणिक सुखासाठी. आणि नीतीभ्रष्ट होऊन जर आम्ही कर्म करत असतो, क्षणिक सुखासाठी जर आम्ही नको ती वासना, नको त्या पद्धतीने जर आम्ही कर्म करत असू, तर मग त्यासाठी ते काय सांगितलेलं आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देह तव असे भोगाचे आधीन, याचे सुख क्षीण क्षणभंगुर. म्हणून म्हटलेलं क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया. ही बंधनं आम्हाला तोडता आली पाहिजे, बंधनं तोडता आली पाहिजे. आणि म्हणून ज्ञान आम्ही वाचन केलं पाहिजे, आम्ही ऐकलं पाहिजे, कारण त्याच्यातून आम्हाला ज्ञान मिळणार आहे ना. कसं वागावं, कसं जगावं ते कळणार आहे ना. पण मग ज्ञान मिळून तिथेच जर आम्ही थांबलो तर चालेल का? आम्हाला माहिती झालं, आम्हाला अमक्या अमक्या ठिकाणी असा असा जायचं आहे, तो मार्ग असा असा आहे. जर पायाने आम्ही चाललोच नाही, जागेवरच जर उभा राहिलो तिथपर्यंत पोहोचू का? म्हणजे ज्ञान आहे आम्हाला तिथपर्यंत जाण्याचं, पण पायच हल्ले नाही जागेवरून, तर पोहोचणार आम्ही नाही पोहोचू शकत. तसं आहे, आम्ही ग्रंथ वाचावं, आम्ही श्रवण करावं, आम्ही ऐकावं, पण ऐकून त्याप्रमाणे चालण्यासाठी प्रयत्न करावा. ऐकतोय कशासाठी? आम्ही ग्रंथ का वाचतोय बरं? तुकोबांनी काय केलं तर आम्हाला समजावं म्हणून आम्ही गाथा वाचतो. माऊलींनी काय केलं ते आम्हाला कळावं म्हणून ज्ञानेश्वरी वाचतो. संतांनी काय केलं ते आम्हाला कळावं म्हणून आम्ही वाङ्मय वाचत असतो. ती क्रिया आमच्याकडून घडली पाहिजे, ती कर्म आमच्याकडून घडली पाहिजे, बरं का? ती कर्म आमच्याकडून घडली पाहिजे. आणि म्हणून माहिती झालं ना, ज्ञान झालं ना, पाठांतराला तेव्हा महत्व आहे त्या पद्धतीने कर्म असतील तर. नाहीतर मी नुसतं आवरडत बसलो, माझा अमुक पाठ आहे, माझा तमुक पाठ आहे, ग्रंथ सगळे पाठ आहेत, ओव्या भरपूर पाठ आहेत, अनेक अभंग माझे पाठ आहेत, पण ते लोकांना सांगता सांगता जर समजा सांगत असू, माऊली या ओळीमध्ये अशी सांगते काय, किंवा अजून काय असेल ते, तुकोबा ह्या ओळीमध्ये असे सांगतात, एक्स वाय झेड काय असेल ते, हातातली तंबाखू जर सुटत नसेल ते बोलता बोलता, हातातली विडी जर सुटत नसेल ते बोलता बोलता, तर पुन्हा एकदा सांगतो, जे आम्हाला हातातलं टाकता आलं नाही, मनातलं काय टाकलं असेल आम्ही. हातातलं टाकणं सोपं आहे ना, हातातलं टाकतात माणसं. कधी माहिती आहे का? 30 पक्का फुल झाला ना का मग बाटली फेकून देतो, 1 जानेवारी पासून पिणार नाही. पण पिता पिता 1 जानेवारी कधी उगवते हे त्यांनाच कळत नाही. हातातली फेकतात ना लोक, पण कधी जेव्हा त्याला कळतंय की माझा अमुक अमुक मित्र काय कॅन्सर होऊन मेला, खूप तंबाखू खायचा, त्याला माहिती झाल्याबरोबर लगेच तो तिथेच खिसा खाली करतो. आजपासून खिशात वापरणार नाही, पण शेजाऱ्यांकडे जाऊन खातो, त्याचं काय? ज्ञान आहे आम्हाला, पांडित्य आहे, आमचा अभ्यास आहे, खूप अभ्यास आहे, खूप पाठांतर आहे आमचं. त्याचा उपयोग आमच्या स्वतःसाठी काही आहे का? आहे का काही स्वतःसाठी? संत म्हणतात कमी वाचा पण तुम्ही वाचा. वाचलेने माणूस वाचतो ना, काही समजतंय का? ग्रंथ वाचता वाचता आम्हाला माणसं पण वाचता आली पाहिजेत. संतांनी माणसं वाचायचं काम केलंय. माऊली आम्ही ग्रंथ वाचतो, माणसं वाचता येत नाही ना, म्हणून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये धके चपेटे सहन करत असतो. माणसंही वाचता आली पाहिजे, तर माणसंही वाचता आली पाहिजे. एका साधूकडे एक पोपट होता, पोपट. आणि ते साधू त्याला रोज शिकवायचे, कारण साधूचा धर्म आहे. माझ्या आश्रमात जर पोपट आहे तर त्याला मार्गदर्शन करणं माझा धर्म आहे. आणि म्हणून मग ते रोज शिकवायचे त्याला, बरं का? काय म्हणायचे ते? एकांतात राहू नको, एका ठिकाणी कुठे गुंतू नको. काय सांगायचे? एका ठिकाणी कुठे राहू नको, एका ठिकाणी गुंतू नको. एकाच ठिकाणी जर असा ध्यानस्थ राहिलास ना, कुठेतरी गुंतलास ना, तर पारदील जाळा टाकील. आणि जर पारद्याच्या जाळ्यामध्ये अडकलास ना, तर तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही.
प्रत्येक वेळेला उपदेश करायचे बरं का. ते साधू त्या कोणाला, आपल्या पोपटाला काय सांगायचे, एकाच ठिकाणी गुंतायचं नाही, एकाच ठिकाणी असं पाहत राहायचं नाही. असं जर कधी पाहत राहिला ना, एकाच ठिकाणी जर गुंतून राहिलास ना, कशाला तरी कुठल्या तरी आमिषाला बळी पडलास ना, कुठल्या तरी आमिषाला बळी पडलास ना, तर पारधी येईल, जाळा टाकेल. पारध्याच्या जाळ्यामध्ये जर सापडलास तर तुला मी सुद्धा सोडू शकत नाही. ऐकता 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 अनेक दिवसांनी पोपटाच्या तो वाक्य जसाच्या तसा पाठ झाला. जसाच्या तसा पाठ झाला. पोपट बोलायला लागला, काय, आमिषाला बली पडू नको, एका ठिकाणी गुंतू नको. जर एकाच ठिकाणी जर कुठे गुंतलास, आमिषाला जर बली पडलास तर पारधी येईल, जाळा टाकेल. पारध्याच्या जाळ्यात जर सापडलास तर मी सुद्धा तुला सोडू शकत नाही. पोपट बोलायला लागला. आणि मग ज्या वेळेला त्याचं हे पाठ झालं, त्यावेळेला त्या साधूला कळलं की आता याला मुक्त करायला हरकत नाही, मोकळा करायला हरकत नाही, याला नाही तर पाठवायला हरकत नाही. आणि म्हणून मग काय झालं माहितीये का, त्या पोपटाला त्यांनी मुक्त केलं, स्वतंत्र केलं, त्याला सोडून दिलं त्याला. पण सोडून दिल्यानंतर काय झालं माहितीये का, लगेच तो पोपट काही दिवसांनीच बोलायचा, तसा तो बोलायचा. पण शेवटी व्हायचं तेच झालं. पाठांतर होतं. ज्या दिवशी तो साधू रविवारच्या बाजारला वाशिमला गेला बरं का माऊली, आणि असा बाजारामध्ये फिरता फिरता एक पोपट घेऊन त्या ठिकाणी बसलेला त्याला दिसला. पोपट विकणारा. 4-5 पोपट होते त्याच्याकडे, 4-5 पिंजरे होते. पण एका पिंजऱ्यातला पोपट त्या साधूकडे पाहतोय आणि बोलतोय बरं का, आमिषाला बली पडू नको, कुठेतरी एकाच ठिकाणी गुंतून राहू नको. पारधी येईल, जाळा टाकेल. पारध्याच्या जाळ्यात जर अडकलास तर तुला मी सुद्धा सोडू शकत नाही. 5 पोपट होते, 5 पिंजरे होते, पण 4 पोपटांकडे आणि 4 पिंजऱ्यांकडे साधूचं लक्ष सुद्धा गेलं नाही. साधू या पोपटाचं निरीक्षण करत बसला, त्या पोपटाकडे पाहत बसला. तो पारधी होता ना पोपट विकणारा, तो साधूचं निरीक्षण करतोय, त्या साधूकडे पाहतोय बरं का, त्या सत्पुरुषाकडे पाहतोय. त्या साधूने त्या पोपटाचं निरीक्षण करता करता त्या साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. डोळे पाणावले, पाण्यामध्ये भरले. आणि त्या पारध्याला वाटलं, त्या पोपट विकणाऱ्याला वाटलं की हा पोपट साधूला आवडलेला आहे. किंमत जास्त वाटली. कदाचित साधूकडे पैसे नसतील द्यायला, म्हणून घ्यायची इच्छा आहे, पण पैसे नसल्यामुळे त्यांना दुःख वाटतंय. आणि म्हणून त्याने हात जोडल्याने काय सांगितलं त्या सत्पुरुषाला, त्या साधूला, महाराज तुमच्याकडे जे काही असेल ते द्या, माझी किंमत राहू द्या बाजूला, मी सांगितलेली किंमत राहू द्या बाजूला, तुमच्याकडे जे असेल ते द्या. आवडला का पोपट तुम्हाला? साधू बोलतोय, दादा मला पोपट आवडलाय म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाही. माझ्याकडे हा पोपट विकत घ्यायला पैसे नाहीत म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाहीत. या पोपटाची हकीकत जर तुला सांगितली ना तर तुझ्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. दादा तू काय म्हणतो, जे असतील ते द्या, असा पोपट मला फुकट पण नको. काय म्हणताय साधू? असा पोपट मला फुकट पण नको, विकत तर नकोच नको, पण फुकट जरी देत असेल ना तरी नको. म्हणून अभ्यासालाच महत्व नाही आहे, पांडित्यालाच महत्व नाही आहे, आमच्या पाठांतरालाच महत्व नाही आहे. माणसाने थोडंच वाचावं, पण त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न करावा.
जुनी माणसं बोलायचे बघा, थोडंच खावं पण जीवाला लागेल असं खावं, थोडंच खावं पण शरीराला लागेल असं खावं, नाही का? तसं आहे ते. अति ज्ञान पण झालं ना, ओव्हरडोस झाला ना, त्यामुळे थोडा परिणाम झाल्यासारखा होतो माणूस. जास्त झाल्यावर आपण बोलतो याला ओव्हरडोस झाला, बरं का? कुठलीही गोष्ट अति नाही ना बरी, अति तेथे माती. जे मिळालंय देवाच्या कृपेने ते अनुभवता आलं पाहिजे, ते त्याचा आनंद घेता आला पाहिजे, ते समाधान अनुभवता आलं पाहिजे, ते समाधान अनुभवता आलं पाहिजे. अन्यथा ज्या वासनेअधीन आम्ही कार्य करतो, ज्या विचाराअधीन आम्ही कार्य करतो, जी कर्म करण्याची इंद्रिय आणि इंद्रियांकडे जी आसक्ती निर्माण होते, ती कर्म कशी आहे? क्षणभंगुर, क्षणिक सुख आहे, क्षणिक सुख आहे. विषयाधीन झाल्यानंतर, विषयासक्त झाल्यानंतर मनुष्य जो सुख घेत असतो ना, तो सुख क्षणिक सुख आहे. कुठलंही सांगा तुम्ही, कुठलंही बघा, बरं का? विषयांचे सुख वाटे बहुगोड, काय म्हटलेलं आहे, पण पुढे अवघड यमदंड. आणि कोणालाही चुकत नाही, बरं का मौली? कोणालाही चुकत नाही. ज्ञानी असू द्या वा अज्ञानी असू द्या, देवादिकांना सुद्धा चुकलं नाही. ऐकताय ना? काय? देवादिकांना सुद्धा चुकलं नाही. ते देवांचा राजा इंद्र, देवांचा राजा इंद्र. पण आपण कित्येक वेळाला ऐकतोय की इंद्राला सुद्धा बग पडली, बग पडण्याची वेळ आली. इंद्र हा एक पद आहे. जसं आपला गावाचा सरपंच असतो, पाटील असतो, पंचायत समितीचा सभापती असतो, जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष असतो, विधानसभेचा आमदार, लोकसभेचा खासदार, असा क्षेत्राचा, बरं का? असं ते पद आहे. देवांच्यातून निवडलं जाते, त्या पदावर कोणाला बसवायचं, बरं का? आणि तो इंद्र पदावर बसलेला, इंद्र देवांचा राजा, बग पडली. का वेळ आली? मग त्याची एक कथा आहे, बरं का? क्षणिक सुखाच्या मागे जर आम्ही लागलो, पुन्हा एकदा बघा, क्षणिक सुखाच्या मागे जर आम्ही लागलो आणि क्षणिक सुखाची जर अपेक्षा आम्ही केली, तर आम्हाला पापातून कोणीही वाचवू शकत नाही. त्या पापाच्या कर्मातून आम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या, बरं का? सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे, अतिशय चांगली आहे ती. आणि म्हणून मग ब्रह्मदेवाने काय केलं? जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा सर्वात पहिले पूर्ण करेल, जो कोणी पृथ्वीला सर्वात पहिले प्रदक्षिणा पूर्ण करेल, त्याला आणि त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. कोण म्हणतोय? ब्रह्मदेव. आता एवढी सुंदर, एवढी रूपवान, तरुण, सुशोभित म्हटल्यानंतर मग त्या रेस मध्ये सगळेच आले पळायला, सगळेच आले तिथे. पहिला नंबर कोणाचा येतो बघायला. अनेक ऋषी, अनेक देव, बरेच अगदी त्या ठिकाणी आले त्या पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करायला. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला एक नंबरने धावत होता, त्याचं नाव इंद्र. कारण तो एवढा हुशार होता की फक्त ऐकला, पृथ्वीला प्रदक्षिणा जो कोणी पूर्ण करेल, पुढचं ऐकायला पण थांबला नाही, तिथून परत सुटला तो. कारण त्याला माहिती पुढचा याच असेल, अहिल्याचं लग्न त्याच्याशी लावून देणार. म्हणून तो सगळ्यात पुढे आहे. आणि पुढे इंद्र पळतोय, मागे बरेच ऋषी देव बरेच आहेत. हे सगळं गौतम ऋषींनी बघितलं. कोणी बघितलं? गौतम ऋषींनी बघितलं. आणि विचारलं इंद्राला, कुठे निघाले?
पळता पळता सांगितलं, थांबून नाही सांगितलं. त्याला माहिती ह्यो गुंतवी काय, थांबून नाही सांगितलं, पळता पळता सांगितलं. ब्रह्मदेवाची मुलगी तरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे. जो कोणी पृथ्वीला आधी प्रदक्षिणा पूर्ण करेल ना त्याच्याशी ब्रह्मदेव त्या मुलीचं लग्न लावून देणार आहे. पळाला कोण? इंद्र. गौतम ऋषींनी एवढं ऐकलं आणि बाजूलाच असलेल्या गोमातेला 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. किती? 7. जाऊन ब्रह्मदेवाच्या पुढे उभे राहिले, हात जोडले आणि काय सांगितलं? 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या पृथ्वीला. ऐकताय ना? अहिल्याचं लग्न गौतम ऋषींशी लावून दिलं. हे इंद्राला अर्ध्या रस्त्यालाच कळलं. अरे बाबा का पळतोय तू? म्हणे असं असं आहे. झालं, उरकलं तिकडं सगळं. तू का पळतोय दादा? नाही नाही म्हणे, माझ्या पुढे एकही कोणी निघाला नाही, मी कोणाला निघून दिलं नाही, पुढे एकाला कोणाला निघून दिलं नाही. आणि कसं काय असं झालं? तेव्हा त्याला सांगितलं, दादा गोमातेला 1 प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणेचं भाग्य प्राप्त होत असतंय. पृथ्वी प्रदक्षिणाचं भाग्य प्राप्त होत असतंय. एक नाही, गौतम ऋषींनी 7 प्रदक्षिणा पूर्ण केलं करून आणि ब्रह्मदेवाच्या पुढे जाऊन उभे राहिले. अहिल्याचं लग्न गौतम ऋषींशी लावून दिलं. ऐकताय ना? हा राग ठेवला कोणी? इंद्राने. आणि एक दिवशी गौतम ऋषी अनुष्ठानाला गेल्यानंतर गौतम ऋषीच्या रूपामध्ये आला. इंद्राने त्याची इच्छा पूर्ण केली अहिल्याकडे. आणि ज्या वेळेला काही वेळाने गौतम ऋषी प्रत्यक्ष आले त्यावेळेला त्यांना बघितल्यानंतर नको त्या वेशामध्ये पळणारा इंद्र गौतम ऋषींनी ओळखला आणि आवाज दिला, ए इंद्रा, अरे काय नको त्या वेशामध्ये पळतोयस? आणि मग त्याच्या स्वतःच्या वेशामध्ये उभा राहिला, हात जोडले, माफ करा सांगितलं. तेव्हा सांगितलं गौतम ऋषींनी, इंद्रा माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने बघितलं, तिच्याशी संबंध केला म्हणून तुला बघ पडतील तुला. आणि अहिल्याला सांगितलं तुला शिळा होऊन पडावं लागेल. म्हणून अहिल्या शिळा होऊन पडली आणि इंद्राला भग पडली. अनेक दृष्टांत आहेत. क्षणिक सुखासाठी ज्यांनी ज्यांनी नीती सोडली, ज्यांनी ज्यांनी धर्म सोडला, ज्याचे ज्याचे विचार बदलले, त्यांचं नावही शिल्लक राहिलं नाही. नाव पण नाही शिल्लक राहिलं, बरं का? आणि म्हणून मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, याची सुख क्षीण क्षणभंगुर. म्हणून मग आम्ही काय करायचंय? अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. म्हणून आम्ही अखंड काय केलं पाहिजे? देवाच्या कृपेने जे प्राप्त झालंय ना तिथे एकनिष्ठेने राहिलं पाहिजे. आता पुन्हा आपण पहिल्या विषयाकडे वळू. कुठला? आपली सुरुवात होती, एका पुरुषाचं होण्यासाठी एका स्त्रीला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. जेव्हा तिच्याकडून मनापासून त्याग होतो तेव्हा त्या घराला घरपंती देत असते, बरं का? नाही तर पुन्हा तिथंच यायचं का? एक तास जर अजून आईशीच बोलत असेल ना, 5 मिनिटं जर सासूशी बोलायला भेटत नसेल तर शेवटी मग भांड्यावर भांडा पडणारच ना, आजला आपण होणारच ना. काय असो, बरंच बोलण्यासारखं आहे. महत्वाचा विषय असा आहे की जी बाई घरदार सोडते, आई वडील सोडते, आवडीनिवडी सोडते, स्वतःचं नाव बदलते, भानसावरचं नाव ठेवतात ना, नाही का? राम असेल तर नवरा राम असेल तर बाई सीता, नाही का? सीता. पांडुरंग ना बाबा आपले, नाही का? असो, कृष्ण असेल राधा रुक्मिणी, नाही का? पांडुरंग असेल रुक्मिणी, राम असेल सीता. असो, त्या नवऱ्याच्या नावाला साजेचं असं नाव ठेवलं जातंय. मग एवढा सगळा त्याग जी बाई करते तिला मनापासून वाटतंय ना की माझ्या पतीने माझ्याशी एक निष्ठेने वागावं, वाटतंय ना? बरोबर आहे की ना?
पतीला सुद्धा वाटतंय, पती सुद्धा सगळ्या धके चपेटे सगळ्या गोष्टी सहन करू शकतो, सगळ्या गोष्टी सहन करू शकतो नवरा. कितीही प्रसंग आले, प्रसंगाला सामोरे जाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असते. कितीही दुःख येऊ द्या, त्या दुःखाचं निवारण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतंय. पण त्याच्या बाईकडे जर कोणी वाईट नजरेने बघितलं तर म्हणजे तिने सुद्धा त्याच्याशी एक निष्ठेने राहावं असं प्रामाणिकपणे वाटत असतंय. आणि ज्या ठिकाणी एक निष्ठता असते त्या ठिकाणी आम्हाला त्या संसारात सुद्धा सुख पाहायला मिळतो, समाधान पाहायला मिळतंय. अरे मग जर पती पत्नीकडे जर एक निष्ठता असावी असं जर दोघांना वाटतंय, तर ज्या देवाची आपण पूजा करतोय, ज्या देवाचा आपण परमार्थ करतोय, ज्या देवाचं आपण नामस्मरण करतोय, त्याला वाटू नये का माझ्या भक्ताची सुद्धा एक निष्ठता असावी? वाटू नये काय? आम्ही जर वाराला देव बदलत असू तर नाही का? म्हणजे काही माणसं तर अशी भेटतात ना माऊली, की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्या देवाने नाही केलं तर देव गुंडलून नदीत वाहून देणारे पण आहेत. त्यांना गुंडलायचे, नदीत ते वाहून द्यायचे, दुसरे आणून बसवायचे. कुठले? सामर्थ्यवाले, भरपूर बळ देणारे, शक्ती देणारे, नाही का? असं नाही चालत. त्याला धर्म कार्य नाही म्हणत, त्याला देव कार्य नाही म्हणत, त्याला एकनिष्ठता नाही म्हणत. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? ज्या देवाच्या चरणी आमचा भाव आहे ना, अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही, त्या ठिकाणी आमचं कल्याण होत असतंय, त्या ठिकाणी कल्याणाचा मार्ग आम्हाला प्राप्त होत असतो, बरं का? आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? एक स्मरणात ठेवलं पाहिजे की हा संपूर्ण पसारा जो आहे ना, जो पसारा आमच्या डोक्यात आहे, जो पसारा आमच्या अंतःकरणात आहे, जो पसारा आमच्या मनात आहे, जो पसारा आम्ही कधीच विसरत नाही. विसरतो का? बरं का? कधीच विसरत नाही. तो पसारा कसा आहे? क्षणभंगुर हा येथील पसारा, बरं का? आणि मग आम्ही काय करायचं आहे? आलिया आकारा अवघे नासे, बरं का? हे स्मरणात ठेवलं पाहिजे. हा क्षणभंगुर पसारा आहे, कधी जाईल सांगू शकत नाही. ज्याला आकार आहे त्याला नाश आहे, निराकाराला नाश नाही. ज्याला आकार आहे त्याला नाश आहे. आकारात आलाय ना तो जाणार आहे, जन्म झालाय त्याला मृत्यू आहे. जे दिसतंय ते नाचतंय असं म्हटलेलं आहे. तुका म्हणे येथे सकळ विश्रांती, आठवावा चित्ती नारायण. म्हणून अखंड आम्ही कोणाला आठवलं पाहिजे? भगवंताला आठवलं पाहिजे, त्या देवाला आठवलं पाहिजे, त्या पांडुरंग परमात्म्याला आठवलं पाहिजे. कारण त्याचं जर स्मरण केलं तर आमचा शेवटचा दिवस गोड व्हायला वेळ लागणार नाही. आपला 8 तास कशासाठी चालू आहे बरं? बरं का? आणि आम्ही का त्याला आठवायचं आहे? तर सतत सतत आमच्याकडे ते विचार, ते कर्म, ते स्मरण राहिलं पाहिजे, ते स्मरण राहिलं पाहिजे.